आज आपण पुढच्या काही मुद्द्यांची चर्चा करूया. दुसरा एक जो मुद्दा आहे तो म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं जे शिक्षण विषयक कार्य आहे, हे शिक्षण विषयक कार्य सामाजिक सुधारणेच्या हेतूनच राजर्षी शाहू महाराजांकडून घडलेलं होतं, त्यांनी केलेलं होतं. प्रामुख्याने 19व्या शतकात बहुजन जो समाज आहे, या बहुजन समाजाला दोन मोठे रोग लागलेले होते असे शाहू महाराजांचं म्हणणं होतं. आणि त्यातून हे दोन रोग म्हणजे अज्ञान व दारिद्र्य असे त्यांनी मत स्पष्ट केलं होतं. आणि या दोन्हीही समाजाला लागलेल्या रोगांचं मूळ जे कारण होतं ते शिक्षणाचा अभाव असं त्यांनी मत व्यक्त केलं. आणि त्यातून शिक्षणाची महती सांगताना शिक्षणाशिवाय आपला तरुणोपाय नाही, शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, अज्ञानात बुडालेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवई वगैरे कधी निपजणार नाहीत असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. आणि ब्रिटिशांच्या शिक्षण सर्वांसाठी खुलं करण्याचं जे काही धोरण आहे त्याचं त्यांनी स्वागत केलं होतं. परंतु ब्रिटिशांनी जो झिरपता सिद्धांत मांडला होता शिक्षणाचा, त्याला मात्र त्यांनी विरोध केला होता. त्यांच्या या शिक्षणविषयक कार्यामध्ये वसतिगृह चळवळ, प्राथमिक व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, प्राथमिक शिक्षण कायद्याची अंमलबजावणी, हे प्राथमिक शिक्षण स्वतःच्या नजरेखाली त्यांनी ठेवलं होतं. शिवाय अस्पृश्यांतील शिक्षणासाठी खास प्रयत्न त्यांनी काढले होते, त्यासाठीचे खास आदेश त्यांनी काढले होते. स्त्री शिक्षणाला महाराजांनी प्रोत्साहन दिलं होतं. राजाराम कॉलेज संदर्भात सुद्धा काही एक निश्चित अशी भूमिका शाहू महाराजांनी स्वीकारली होती. याशिवाय विद्यार्थी आणि संस्था यांना उदार सहाय्य त्यांनी केलं होतं. मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची सुद्धा स्थापना करून केवळ हिंदूंच्याच सामाजिक जीवनामध्ये किंवा शैक्षणिक स्थितीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही, तर हिंदू मुस्लिम हे दोन्ही संस्थानातील असणारे जे काही दोन संप्रदाय आहेत, या दोन्ही संप्रदायातील लोकांच्या सामाजिक शैक्षणिक उन्नतीचा ध्यास शाहू महाराजांनी या ठिकाणी शिक्षण विषयक कार्यातून घेतला होता. हे आपण मागे सविस्तर अभ्यासलेलं आहेच. आता एका नव्या मुद्द्याची आपण सामाजिक जीवनातल्या सुधारणांसाठी चर्चा करणार आहोत. शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक कार्याचा अभ्यास करत असताना शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये जो अस्पृश्योद्धार घडून आणला, त्या अस्पृश्योद्धाराची चर्चा केल्याशिवाय शाहू महाराजांनी केलेले जे सामाजिक कार्य आहे ते सामाजिक कार्य आपल्याला पूर्णपणे समजावून घेता येणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण शाहू महाराजांनी केलेलं जे अस्पृश्योद्धाराचं कार्य आहे, हे कार्य आपण दोन भागामध्ये समजावून घेऊयात. कुठलंही कार्य करत असताना त्याला पहिल्यांदा विचारांची आवश्यकता असते. आपण कुठलीही कृती करत असताना त्याआधी त्या कृतीबद्दलचा विचार पहिल्यांदा करतो. अगदी तसंच शाहू महाराजांच्या या अस्पृश्योद्धाराच्या कार्याचं आपण दोन टप्प्यात किंवा दोन भागात वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. पहिला भाग आहे अस्पृश्योद्धाराचा विचार. शाहू महाराजांनी हा जो अस्पृश्योद्धाराचा विचार स्वीकारला आणि त्या विचारांना किंवा त्या विचाराला कृतीत उतरवलं, आणि या कृतीतून हा अस्पृश्योद्धार साधण्याचा किंवा अस्पृश्योद्धार करण्याचा शाहू महाराजांनी प्रयत्न केला. आता खरं तर
अगदी वैदिक परंपरेत वाढलेला कुठलाही जो व्यक्ती आहे, अगदी तशा व्यक्तीप्रमाणेच शाहू महाराजांचं जे काही व्यक्तिमत्व आहे, ते व्यक्तिमत्व विकसित झालेलं होतं. जसे की आपण शाहू महाराजांची जडणघडण पाहिली, त्या जडणघडणीमध्ये शाहू महाराजांना शिक्षण देणारे जे ब्रिटिश शिक्षक आहेत, फ्रेजर, आणि त्यांच्यासोबतच काही वैदिक धर्माचे जाणकार म्हणून सुद्धा शिक्षक नियुक्त करण्यात आले होते. त्यामध्ये सुरुवातीला 2 गोखले नावाचे शिक्षक होते आणि नंतर एक सबनीस नावाचे शिक्षक होते. अशा दोन्ही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाहू महाराजांचं जडणघडण झाली होती. आणि त्यातल्या त्यात राजवाड्यामध्ये जो त्यांचा राजपरिवार आहे आणि राजवाड्यातलं जे काही सभोवतालचं जे वातावरण आहे, पहा की कुठल्याही व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या असतात. त्यातली एक म्हणजे कौटुंबिक वातावरण आणि दुसरी बाब म्हणजे त्या व्यक्तीच्या सभोवताली ज्या काही घटना घडत असतात किंवा व्यक्तीच्या सभोवतालचं जे काही एकूण वातावरण असतं, ते सुद्धा व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये महत्वाचं असतं. आणि त्या दृष्टीने शाहू महाराजांच्या राजवाड्यातील राजपरिवार आणि राजपरिवाराचं जे काही एकूण वातावरण आहे, जो सभोवताल आहे, शाहू महाराजांच्या अवतीभोवती अगदी कर्मठ विचारांचे लोक वावरत आहेत आणि या कर्मठ विचारांच्या शिक्षकांनी सुद्धा शाहू महाराजांना वैदिक परंपरेतील कर्मठपणा त्यांच्या अंगी रुजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शाहू महाराजांचं जे काही मन आहे, हे कर्मठ परंपरावादी बनलेलं होतं. शाहू महाराजांनी एकदा भाषणात असं म्हटलेलं होतं की एक वेळ खुद्द आमची स्थिती अशी होती की वंश परंपरेने अस्पृश्य मानलेल्यांची जरी शिवाशिव न झाली तरी ते शिवाशिव झाली असे समजून स्नान करीत होते. म्हणजे अस्पृश्यांच्या अगदी सावलीच्या प्रभावाखाली जरी ते आले असले तरी आपण अस्पृश्यांच्या सावलीमुळे विटाळले गेलो असं समजून शाहू महाराज स्वतः स्नान करीत होते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे त्यांचं मत, हे त्यांचं एका भाषणातलं जे विधान आहे, हे विधान शाहू महाराज किती कर्मठ संस्कारात वाढले होते हे लक्षात येतं. अगदी आपण सुद्धा आपल्या पूर्वायुष्यामध्ये जर डोकावून पाहिलं तर आपली सुद्धा जी काही जडणघडण आहे, अगदी बाल्यावस्थेपासूनची, ही अशाच कर्मठ स्थितीमध्ये होते. अमुक करावं, अमुक करू नये, किंवा तमुकच केलं पाहिजे. असं जे काही कर्मठ वातावरण हे आपल्या जडणघडणीमध्ये लाभलेलं असतं आणि त्या कर्मठतेमध्येच आपण घडत असतो. परंतु जोपर्यंत आपल्याही आयुष्यामध्ये अशी एखादी घटना जोपर्यंत घडत नाही की ज्या घटनेमुळं आपल्यातील हा कर्मठपणा लोप पावत नाही, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अशा घटना घडत असतात. आणि तसंच शाहू महाराजांच्या आयुष्यामध्ये सुद्धा हे वेदोक्ताचे प्रकरण घडलं आणि या वेदोक्ताच्या प्रकरणाने शाहू महाराजांना एक नवी जीवनदृष्टी प्राप्त झाली. जर हे वेदोक्ताचं प्रकरण घडलंच नसतं तर यदाकदाचित शाहू महाराजांच्या हातून ही महान कार्य कदाचित घडलीच नसती. म्हणून हे वेदोक्ताचं प्रकरण शाहू महाराजांच्या आयुष्यातलं त्यांना एक नवी जीवनदृष्टी देणारं होतं
आणि त्यामुळेच त्यांनी नंतरच्या कालखंडामध्ये अस्पृश्योद्धाराचं जे कार्य हाती घेतलं, ते कार्य हाती घेतल्यानंतर शाहू महाराजांनी ज्या व्यक्तींना पत्रव्यवहार केला किंवा ज्या अस्पृश्यांच्या म्हणून ज्या सामाजिक परिषदा भरवण्यात आल्या होत्या, त्या परिषदांमध्ये त्यांनी जे मत व्यक्त केलं, त्या त्यांच्या पत्रव्यवहारातून आणि परिषदांमधल्या मतांमधून शाहू महाराजांचा अस्पृश्योद्धाराबद्दलचा विचार नेमका काय होता ते लक्षात येतं. शाहू महाराजांचं असं मत होतं की शेकडो वर्ष अस्पृश्य म्हणून हिणवल्या गेल्यामुळे त्या समाजातील अस्मिता, स्वाभिमान आणि आत्मविश्वास इत्यादी गुण लुप्त झाले होते, असं त्यांचं मत होतं. म्हणजे पहा की ज्या समाजाकड किंवा ज्या व्यक्तीकड अस्मिता, स्वाभिमान आणि आत्मविश्वास हे गुण शिल्लक राहत नाहीत, हे गुण लुप्त होतात, ती व्यक्ती, तो समाज गुलामगिरीचे जीवन स्वीकारत असतो आणि त्याच गुलामगिरीमध्ये तो समाज जगत असतो. आता अस्पृश्यांच्या बाबतीमध्ये नेमकं हेच घडलं असं शाहू महाराज म्हणतात की शेकडो वर्षापासून त्यांना अस्पृश्य म्हणून हिणवल्या गेल्यामुळे त्यांच्यातील असणारी अस्मिता, स्वाभिमान, आत्मविश्वास हे जे गुण आहेत, हे गुण लुप्त झाले. अस्मिता याचा अर्थ आपण दुसऱ्या एका पर्यायी शब्दाने घेऊ, आत्मभान. स्वतःची म्हणून जी काही जाणीव आहे, स्वजाणीव, ही शेकडो वर्षाच्या या अस्पृश्यतेमुळं अस्पृश्य समाजामध्ये शिल्लक राहिलेली नव्हती. जोपर्यंत व्यक्तीला स्वतःची अशी जाणीव नसते, तोपर्यंत ती व्यक्ती इतरांच्या जाणीवेने जगत असते. इतरांची अस्मिता तीच आपली अस्मिता म्हणून वावरत असते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वाभिमान शिल्लक राहत नाही आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास सुद्धा येत नाही. म्हणून या तीन गोष्टी शाहू महाराजांनी अस्पृश्यांच्या सुधारणेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या. आणि म्हणून हा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला की जोपर्यंत अस्मिता, स्वाभिमान, आत्मविश्वास हे गुण अस्पृश्यांच्या ठायी निर्माण होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणणं शक्य नाही. म्हणून हे सुधारणांचे प्रयत्न शाहू महाराजांकडून ज्या वेळेला झाले, त्यावेळेला त्यांच्यामध्ये त्यांची स्वजाणीव म्हणजे अस्मिता, स्वाभिमान आणि आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला होता. म्हणून हा जो अस्पृश्योद्धाराचा जो विचार आहे, त्या विचारामध्ये या तीन गुणांना शाहू महाराजांनी अत्यंत महत्त्व दिलं होतं. आता आपण हा अस्पृश्य समुदाय किंवा अस्पृश्य समाज आणि त्या दृष्टीने शाहू महाराजांचा हा विचार थोडासा बाजूला ठेवू आणि हे तिन्ही गुण आणि त्या तीन गुणांचा आपल्यामध्ये अंतर्भाव झाल्यानंतर आपल्यामध्ये नेमकं काय बदल होईल, हे आपण आपल्या स्वतःला त्या तीन गुणांमध्ये किंवा आपल्यामध्ये या तीन गुणांचा अंतर्भाव करून आपल्याला समजावून घ्यायचा प्रयत्न करू. म्हणजे जोपर्यंत आपल्याला स्वतःची जाणीव होत नाही, म्हणजे स्वजाणीव होत नाही, आपण कोण आहोत हे जोपर्यंत लक्षात येत नाही, तोपर्यंत आपल्यावरती अधिकार गाजवणाऱ्या व्यक्तींच्या अधिकारामध्येच आपण वावरत असतो. म्हणून पहा की अगदी तारुण्यात आल्यानंतर मुली फारशा करत नाही तसं, पण मुलं बऱ्याचदा तारुण्यात आल्यानंतर वडिलांच्या किंवा वडीलधाऱ्यांच्या विरोधात जाऊन स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण हे अशा पैकी स्वतःचं अस्तित्व दाखवणं हे मुळात चुकीचं आहे की स्वतःची कर्तबगारी सिद्ध करून स्वतःचं हे अस्तित्व दाखवणं
म्हणजे स्वतःमध्ये अस्मिता आहे, स्वजाणीव आहे हे दाखवणं. त्यासोबतच स्वतःचा अभिमान इतरांकडे गहाण ठेवून कुठलीही व्यक्ती जीवन जगू शकत नाही. म्हणून आपला जर कुणी अवमान करत असेल, अपमान करत असेल, तर आपण गप्प बसत नाही. आपल्यामध्ये स्वाभिमान आहे हे दाखवण्यासाठी त्या अवमानाचा, अपमानाचा आपण प्रतिकार करत असतो. आणि हे जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा आपल्यामध्ये कर्तृत्व गाजवण्याची क्षमता आहे याबद्दलचा आत्मविश्वास निर्माण होतो. अगदी त्याप्रमाणेच अस्पृश्योद्धार करत असताना शाहू महाराजांनी आपण एक राजे आहोत, आपण एक संस्थानिक आहोत, आपण जर कायदे केले, आपण जर आपल्या संस्थानातल्या लोकांना आदेश दिले, तर हा अस्पृश्योद्धार सहज होतो असं शाहू महाराजांना जरी वाटलं असतं तरी सुद्धा त्यांनी तसे आदेश काढले नसते. शाहू महाराजांमुळात आदेश काढून अशा पद्धतीचा अस्पृश्योद्धार घडून आणायचा नव्हता, तर शाहू महाराजांना शेकडो वर्षापासून अस्पृश्य म्हणून हिणवल्या गेलेल्या लोकांमध्ये अस्मिता, स्वाभिमान, आत्मविश्वास निर्माण करून अस्पृश्योद्धारासाठी त्यांना जागरूक करायचं होतं. हा, म्हणून पहा की कुणीतरी उभं करणं आणि स्वतः उभं राहणं यामध्ये फार फरक असतो. अगदी तसंच शाहू महाराजांनी आपले अधिकार या ठिकाणी वापरून राजसत्तेच्या माध्यमातून हा अस्पृश्योद्धार घडून आणला असता. परंतु हा अस्पृश्योद्धार स्वीकारण्यासाठी अस्पृश्य समाजामध्ये या 3 गुणांची जी आवश्यकता आहे ती आवश्यकता शाहू महाराजांना प्रथमतः वाटते. हे 3 गुण असल्याशिवाय आपण वरून कितीही त्यांना द्या तोपर्यंत ते स्वीकारणार नाहीत. म्हणून तुम्ही पहा की एवढ्या महान समाजसुधारकांनी हे कार्य करून सुद्धा आजही खेड्यापाड्यांमधून ही अस्पृश्यता हद्दपार झाली नाही. खेड्यापाड्यात वावरणाऱ्या या अस्पृश्य समुदायामध्ये तुम्ही जर कधी वावरून बघितलात, जवळून त्यांच्याकडे तुम्ही बघितलात, त्यांच्यातली संभाषणं तुम्ही जर कधी ऐकलात, तर तुम्हाला हे लक्षात येईल की आम्हाला ईश्वरानेच हे जणू दिलेलं आहे असं मत त्यांचं बनलेलं असतं. आणि आम्ही हे नाकारू शकत नाहीत. ही अस्पृश्यता अस्पृश्यतेची जी बंधन आहेत, ही बंधनं आम्ही तोडू शकत नाहीत. असंच मत जणू त्यांचं बनलेलं असतं. कारण त्यांच्यामध्ये अस्मिता, स्वाभिमान आणि आत्मविश्वास नसतो. आणि जोपर्यंत या 3 गुणांचा अंतर्भाव त्यांच्यात होत नाही, तोपर्यंत अस्पृश्योद्धार शक्य नाही. म्हणून शाहू महाराजांनी हा अस्पृश्योद्धाराचा जो विचार आहे, तो विचार पहिल्यांदा या ठिकाणी मांडला, व्यक्त केला. आणि तो व्यक्त करत असताना वेगवेगळ्या सभांमधून त्यांनी सवर्णांना आणि अस्पृश्यांना अशा दोन्हीही समुदायांना हे जाहीरपणे सांगितलं की अस्पृश्यांना आपण मनुष्याप्रमाणे वागवलं पाहिजे. जोपर्यंत अस्पृश्यांना आपण मनुष्याप्रमाणे वागवत नाही तोपर्यंत अस्पृश्योद्धार होत नाही. असंच शाहू महाराजांचं हे मत बनलं होतं. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी नाशिकच्या सभेमध्ये एक उद्गार काढला होता, एक मत व्यक्त केलं होतं. ते मत तुम्हाला इथे डबल इनवर्टेड कॉमामध्ये दाखवलेलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आमच्या धर्मात जातीभेदामुळे जो उच्च नीचपणा आलेला आहे, तशा प्रकारचा जन्मजात भेदभाव जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्याही धर्मात नाही. या जातीभेदाचं अत्यंत हिडीस स्वरूप जर कुठे असेल तर जातींकडून तुम्हाला ज्या रीतीनं वागवलं जातं त्या रीतीत दिसून येतं. तुम्ही आमचे बंधू असता, तुम्हाला अस्पृश्य म्हणून लेखून मांजरे, डुकरे, कुत्री या प्राण्यांपेक्षाही तुम्हाला नीचपणे वागविण्यात येते. ही किती लज्जेची गोष्ट आहे बरे. असं शाहू महाराजांनी या नाशिकच्या सभेत
अस्पृश्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांच्यामध्ये अस्मिता, स्वाभिमान आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या हेतूनं ही जी स्थिती आहे अस्पृश्यतेची, ती केवळ धर्मातील जातीभेदांमुळे आणि जातीभेदांमधील उच्च-निचतेमुळे आहे. आणि त्यामुळं अशा प्रकारचा जन्मजात भेदभाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे की अशा भेदभाव जगाच्या पाठीवर इतर कुठल्याही धर्मामध्ये आपल्याला आढळणार नाही. असं हे अस्पृश्यतेचं हिडीस जे स्वरूप आहे, किळसवाना जे स्वरूप आहे, हे केवळ आणि केवळ हिंदुस्थानातच म्हणजे भारतातच आहे असं मत ते व्यक्त करतात. आणि त्यांच्यामध्ये या 3 गुणांचा विकास व्हावा अशी अपेक्षा ते अशा सभांमधून व्यक्त करतात आणि अस्पृश्यांना मनुष्याप्रमाणे वागवलं पाहिजे असं मत ते या ठिकाणी व्यक्त करतात. आणखी एक विचार शाहू महाराजांनी या ठिकाणी अस्पृश्योद्धारासाठी महत्वाचा मानला, तो म्हणजे अस्पृश्यांनी आपला पुढारी जो आहे तो आपल्याच जातीतील निवडावा. अस्पृश्योद्धार करणारा हा पुढारी आपल्याच जातीतील असावा असं त्यांनी मत या ठिकाणी व्यक्त केलं होतं. त्या संदर्भात ते म्हणतात की अस्पृश्य समाजाने आपल्या मुक्तीसाठी व उन्नतीसाठी वरिष्ठ जातीतील पुढारी घेऊ नयेत. आता असं ते का म्हणतात त्याचे स्पष्टीकरण सुद्धा मी तुम्हाला पुढे देईन. आपल्या उन्नतीसाठी, आपल्या मुक्तीसाठी आपल्या जातीचाच पुढारी करावा असं शाहू महाराजांनी अनेक वेळा अनेक सभांमधून निक्षून सांगितलेलं आहे. एवढंच नव्हे तर बाबासाहेबांचे एक सहकारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक सहकारी सीताराम शिवतरकर यांना शाहू महाराजांनी लिहिलेलं एक पत्र आहे. त्या पत्रात त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो दुसऱ्यावरी विसंबला म्हणजे जो दुसऱ्यावरी विश्वासला, विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला. त्याच्या पुढे ते म्हणतात की जो आपणच कष्टीत गेला तोची जाण भला, अशी माझी मतं आहेत असं त्यांनी स्पष्टपणे या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सीताराम शिवतरकर यांना म्हटलेलं होतं. म्हणजे जो दुसऱ्यावरती विसंबून आहे त्याच्या हातून काही एक कार्य घडण्याची क्षमता किंवा कार्य घडण्याची आपण अपेक्षा करू नये. जो स्वतः कष्ट करतो किंवा जो स्वतः कष्टत जातो त्याच्याच हातून काहीतरी कार्य घडू शकतं असं मत शाहू महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. म्हणून अस्पृश्य बांधवांनी आपल्याच जातीतील पुढारी हा निवडावा. या संदर्भात ते आणखी म्हणतात की स्वतः मी म्हणजे शाहू महाराज किंवा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड किंवा हैदराबादचे निजामांनी सुद्धा या कालखंडामध्ये जो शेवटचा निजाम आहे मीर उस्मान अली, या निजामाने सुद्धा हैदराबाद संस्थानामध्ये अस्पृश्योद्धारासाठी प्रयत्न सुरू केले होते. म्हणून ते उदाहरण सुद्धा शाहू महाराज या ठिकाणी घेतात. किंवा यावेळेचे काही सुधारक न्यायमूर्ती चंदावरकर किंवा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे अशा अस्पृश्योद्धारासाठी ज्यांच्यामध्ये तळमळ आहे किंवा जे प्रयत्न करत आहेत अशा लोकांची अस्पृश्य समाजाने मतं घ्यावी, परंतु त्यांना आपला पुढारी समजू नये असे ते स्पष्टपणे या ठिकाणी म्हणतात. पुढारी हा अस्पृश्य जातीतीलच असला पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि म्हणून 1920 ला जी माणगाव परिषद भरली, या परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भात शाहू महाराजांनी असं मत व्यक्त केलं होतं की आपण आपल्याच जातीतील आंबेडकरांच्या स्वरूपात जो पुढारी निवडला आहे याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये
डॉक्टर आंबेडकर हे केवळ अस्पृश्यांचेच पुढारी म्हणून नावारूपाला येतील असं नाही, तर ते भविष्यात देशाचे सुद्धा नेतृत्व करतील असं भाकीत त्यांनी या परिषदेमध्ये केलं होतं. आणि तेच तुमचे खरे पुढारी आहेत असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं होतं. आता इथे तुम्ही म्हणाल की शाहू महाराजांनी पुढारी अस्पृश्य जातीतीलच असावा याकडे अधिक लक्ष का दिलं होतं, तर त्याचं कारण असं होतं, अस्पृश्य समाजामधूनच जो पुढारी येतो त्या पुढाऱ्याला खऱ्या अर्थानं अस्पृश्य समुदायाची स्थिती, अस्पृश्य समुदायाची गती किंवा अस्पृश्य म्हणून स्वतःला असलेली जी काही जाणीव आहे ती जाणीव असते आणि त्या जाणीवेतून अस्पृश्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न अशा अस्पृश्य पुढाऱ्याकडूनच खऱ्या अर्थाने केले जाऊ शकतात. ते स्वतः संदर्भात सुद्धा म्हणतात की आम्ही अस्पृश्य नसलेले जे काही पुढारी आहोत, अस्पृश्यांसाठी अस्पृश्योद्धार करतो आहोत, आमच्यामध्ये अस्पृश्योद्धाराची जरी तळमळ असली तरी अस्पृश्यतेची जाणीव ही आमच्यात नाही. म्हणून अशा जाणीवा असणारा पुढारीच खऱ्या अर्थानं अस्पृश्यांना अस्पृश्यतेतून मुक्त करण्यासाठी, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करेल असं मत शाहू महाराजांचं या ठिकाणी होतं. आता शाहू महाराजांनी या अस्पृश्योद्धाराच्या मांडलेल्या विचारासोबतच त्यांनी केलेली कृती सुद्धा आपण या ठिकाणी समजावून घेऊया. शाहू महाराजांनी केलेल्या कृतीमध्ये पहिली कृती होती ती म्हणजे हजेरी पद्धतीचं त्यांनी निर्मूलन घडून आणलं होतं. आता ही हजेरी पद्धत नेमकी काय होती, तर ही हजेरी पद्धत म्हणजे साधारणतः 1871 मध्ये ब्रिटिश सरकारने एक कायदा केला होता आणि या कायद्यानुसार काही जाती गुन्हेगार म्हणून त्यांनी संबोधल्या होत्या. अगदी तसंच कोल्हापूर संस्थानामध्ये सुद्धा अस्पृश्यांमधल्या काही जातींना गुन्हेगार ठरवण्यात आलं होतं. म्हणजे संस्थानात घडलेल्या गुन्ह्यांना याच जातींना कारणीभूत मानून त्यांना गुन्हेगार जमाती म्हणून मानण्यात आलेलं होतं आणि तशा पद्धतीचा शिक्का त्यांच्यावरती मारण्यात आला होता. शिक्का मारण्यात येणं म्हणजे त्यांना गुन्हेगार ठरवणं. म्हणून ज्या अस्पृश्य जातींना गुन्हेगार ठरवण्यात आलं होतं अशा अस्पृश्य जातीतील व्यक्तीस दररोज गावातील पोलीस पाटलाकडे जाऊन हजेरी द्यावी लागत अशी. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जो व्यक्ती किंवा अस्पृश्य समाजातील जो गुन्हेगार समजला गेलेला व्यक्ती आहे तो व्यक्ती जर दररोज अशा पद्धतीनं गावातल्या पोलीस पाटलाकडे जाऊन हजेरी देत असेल तर याचा अर्थ असा संबोधण्यात आला की घडणाऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा काही संबंध नाही, कारण तो हजेरी देण्यासाठी इथे पोलीस पाटलाकडे आहे किंवा गावच्या प्रमुखाकडे आलेला आहे. म्हणून अशा पद्धतीची जी हजेरी देण्याची जी काही पद्धत आहे या पद्धतीमध्ये प्रामुख्यानं महार, मांग, रामोशी, बेरड या जातींवरती कोल्हापूर संस्थानात हजेरी देण्याची सक्ती करण्यात आली होती आणि अशा पद्धतीची कुठल्याही जातीवरती हजेरी देण्याची सक्ती करणे म्हणजे त्या जातींना गुलामगिरीत खितपत ठेवणे. म्हणून शाहू महाराजांनी 27 जुलै 1918 ला एक आदेश काढला. तो आदेश पुढे कोल्हापूर गॅझेटमध्ये 3 ऑगस्ट 1918 ला त्यांनी प्रसिद्ध केला आणि या आदेशानुसार अस्पृश्यांवर लादलेल्या या अमानुष अशा हजेरी पद्धतीचं निर्मूलन त्यांनी केल्याचं जाहीर केलं. नुसतं त्यांनी हे जाहीर केलं नाही तर या
आदेशाचा तातडीने अंमल व्हावा, अंमलबजावणी करण्यात यावी असंही त्यांनी म्हटलं आणि अस्पृश्यांच्या आशाबुद्धीच्या हजेरीतून त्यांनी कायमची मुक्तता करून टाकली. याशिवाय दुसरी एक पद्धत होती, मी थोडस वेगात घेतो आणि हा सगळा संदर्भ या ठिकाणी संपवून टाकू आपण. अस्पृश्योद्धाराचा वेट वरळा नावाची एक पद्धत होती. वेट वरळा म्हणजेच वेट बिगारी हा जो ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेला कोल्हापूर संस्थानामध्ये वेट वरळा असं म्हटलेलं आहे. ही वेट वरळा नावाची एक पद्धत होती. साधारणतः अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींना वेट वरळा म्हणून गणल्या जात असे. आणि गावामधले जे काही प्रमुख असणारे पाटील, कुलकर्णी किंवा इतर जे काही सरकारी अधिकारी असेल, हे सरकारी अधिकारी वेट वरळा म्हणून गणल्या गेलेल्या अस्पृश्य जातीतील लोकांना अनेक प्रकारची कामं सांगत असत. परंतु त्या कामांच्या बदल्यामध्ये त्यांना मात्र काही मोबदला या ठिकाणी दिलाच जात नसे. म्हणून अगदी विना मोबदला अशा पद्धतीची कामं अस्पृश्यांकडून करून घेण्याची पद्धत कोल्हापुरात होती, कोल्हापूर संस्थानात होती. म्हणजे अशा पद्धतीची कामं करून घेणं म्हणजे जणू अस्पृश्य जातीतल्या या लोकांना गुलाम गणणं, गुलाम लेखणं. म्हणून शाहू महाराजांनी अशा पद्धतीची वेट वरळा पद्धत सुद्धा 1920 मध्ये, म्हणजे माणगावची परिषद संपल्यानंतर अगदी काही महिन्यांमध्येच ही वेट वरळा पद्धत सुद्धा त्यांनी बंद करून टाकली. आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी 1921 मध्ये हाती घेतला आणि अस्पृश्यतेचं निदर्शक असणारं हे महार वतन त्यांनी खालसा केलं. म्हणजे वतन असणं, वतनदार असणं हे साधारणतः मध्ययुगामध्ये प्रतिष्ठेचं मानलं जाई. म्हणजे वतनदार म्हणून एक प्रतिष्ठेचा शब्द होता. अगदी तसंच महारांना सुद्धा, म्हणजे महार जातीतल्या लोकांना सुद्धा जी काही सरकारी कामं करावी लागत असत, त्या सरकारी कामांच्या बदल्यात त्यांना काही वतनी जमिनी दिलेल्या होत्या आणि या वतनी जमिनींवरती त्यांचे अधिकार होते. आता खरं तर तुम्ही म्हणाल की मग अशा पद्धतीच्या वतनी जमिनी असणं हे एक प्रतिष्ठेचं आहे. पण इथे शाहू महाराजांनी प्रतिष्ठेचं असणारं हे महार वतन का खालसा केलं? तर त्याचं कारण असं होतं की एकीकडे वतनी जमिनीच्या स्वरूपात महार जातींना वतनदार मानल्या जाई आणि दुसरीकडं या वतनांमुळेच या महार जातीतील लोकांना अत्यंत हलक्या स्वरूपाची जी कामं आहेत, दुय्यम लेखल्या गेलेली जी कामं आहेत, ही कामं करण्याची सक्ती त्यांच्यावरती करण्यात येत असे. म्हणून हे महार वतन, वतन ही संकल्पना जरी प्रतिष्ठेची असली तरी हे महार वतन मात्र प्रतिष्ठेचं नव्हतं. उलट या महार वतनामुळे महारांची जी काही गुलामीची स्थिती आहे ती स्थिती टिकून राहण्यास मदत होत होती. म्हणून हे वतन खालसा केल्याशिवाय अशा पद्धतीच्या गुलामीच्या कामांमधून त्यांची मुक्तता होणे नाही. म्हणून शाहू महाराजांनी मे 1921 मध्ये जाहीरनामा काढून हे महार वतन सुद्धा खालसा केलं. याशिवाय अस्पृश्यता निवारणाचे 4 जाहीरनामे शाहू महाराजांनी काढले. 1919च्या जानेवारीमध्ये पहिला जाहीरनामा शाहू महाराजांनी काढला होता आणि या जाहीरनाम्यानुसार त्यांनी हे म्हटलं होतं की, हे स्पष्ट केलं होतं की अस्पृश्य वर्गातील बांधवांना कोल्हापूर इलाक्यातील रेव्हेन्यू, ज्युडिशियल इत्यादी जी काही प्रशासकीय नोकऱ्या आहेत, अशा प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये भरती करून घेण्याचा आदेश शाहू महाराजांनी पहिल्यांदा काढला 1919च्या जानेवारीमध्ये. आणि ज्या लोकांना प्रशासकीय सेवेमध्ये अस्पृश्य व्यक्ती चालत नाही किंवा अस्पृश्यांमुळे आपला धर्म वाटतो, विटाळ होतो, असं ज्या प्रशासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांना वाटतं, अशा अधिकाऱ्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा
असं शाहू महाराजांनी या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं. म्हणजे एकीकडे अस्पृश्यांना प्रशासकीय सेवेत त्यांनी दाखल करून घेतलं आणि दुसरीकडे अशा प्रशासकीय सेवेतील अस्पृश्यांच्या अधिकारांना ज्यांनी विरोध करायला सुरुवात केली होती, अशा सवर्ण लोकांना सुद्धा त्यांनी या आदेशामध्ये एक अशी सक्तीच केली होती की ज्यांना अशा पद्धतीचा अस्पृश्य अधिकारी, अस्पृश्य व्यक्ती आपल्या सोबत प्रशासनामध्ये चालत नाही, अशा व्यक्तीनं तातडीनं राजीनामा द्यावा. जे व्यक्ती अशा पद्धतीने राजीनामा देतील त्यांना पेन्शन सुद्धा मिळणार नाही. म्हणून एकीकडे सवर्णांना अशा पद्धतीची या आदेशातून तंबी दिली आणि दुसरीकडे अस्पृश्यांना या पहिल्या जाहीरनाम्यातून त्यांनी सेवेत सामावून घेतलं. दुसरा एक जाहीरनामा त्यांनी याच वेळेला काढला होता. या जाहीरनाम्यानुसार आरोग्य खात्यातल्या अधिकाऱ्यांना त्यांनी म्हटलं होतं की आमच्या पाहण्यात असं आलेलं आहे की अस्पृश्यांना व स्पृश्यांना सरकारी दवाखान्यामध्ये म्हणजे शासकीय दवाखान्यांमध्ये निरनिराळ्या तऱ्हेने म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेनं वागविण्यात येऊन अस्पृश्यांना दवाखान्याची इमारतीतील कंपाऊंडमध्ये सुद्धा येऊ दिले जात नाही. सरकारी इमारती या काही कोणाला सॅनिटोरियम म्हणून दिलेल्या नसल्यामुळे अस्पृश्यांना इतक्या तुच्छतेने वागविण्याचा कुणालाही हक्क नाही. म्हणून आरोग्य सुविधेच्या संदर्भात स्पृश्य असो का अस्पृश्य असो अशा दोघांनाही समानपणे वागविलं पाहिजे अशा पद्धतीचा आदेश, जाहीरनामा आरोग्य खात्याला शाहू महाराजांनी म्हणजे आरोग्य खात्यात किंवा आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना शाहू महाराजांनी या ठिकाणी दिला होता. तिसरा एक आदेश होता शिक्षणाच्या संदर्भातला आणि त्या आदेशानुसार सुद्धा त्यांनी असं म्हटलं होतं की शिक्षणाच्या क्षेत्रात म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये शाळांमध्ये अस्पृश्यता पाळल्या जाऊ नये. स्पृश्य आणि अस्पृश्य अशा दोन्ही वर्गातील दोन्ही समुदायातील लोकांना समान पद्धतीचं शिक्षण दिलं जावं अशा पद्धतीचा आदेश शाहू महाराजांनी काढला होता. चौथा आदेश जो अत्यंत महत्वाचा आहे तो आदेश आणि त्याची तारीख या ठिकाणी लक्षात ठेवा 6 सप्टेंबर 1919. या आदेशानुसार शाहू महाराजांनी सर्व सार्वजनिक इमारती, धर्मशाळा, रेस्ट हाऊस, सरकारी अन्नक्षेत्र वगैरे ठिकाणी किंबहुना नदीचे पाणवठे, सार्वजनिक विहिरी कोणत्याही मनुष्याप्रमाणे विटाळ मानण्याचा नाही अशा पद्धतीचा आदेश या 6 सप्टेंबर 1919 जाहीरनाम्यात त्यांनी काढला होता. आणि या आदेशानुसार अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामाच त्यांनी काढला होता. तुम्हाला जर प्रश्न आला की जाहीरनामा शाहू महाराजांनी कधी काढला तर त्याची तारीख आहे 6 सप्टेंबर 1919 ही लक्षात ठेवावी. पुढचा मुद्दा प्रशासकीय सेवेमध्ये शाहू महाराजांनी अस्पृश्यांना सामावून घेतलं. मग तलाठी असेल किंवा माहूत असेल, कोचमन असेल अशा वेगवेगळ्या पदांवरती शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजातील सुशिक्षित अशा तरुणांना त्यांनी सामावून घेतलं होतं. अगदी कोल्हापूर म्युनिसिपालिटीच्या म्हणजे महानगरपालिकेच्या चेअरमन पदी सुद्धा अस्पृश्य व्यक्तीची नेमणूक झाली होती. ती व्यक्ती म्हणजे दत्तोबा पवार नावाची व्यक्ती होती. या दत्तोबा पवारांचा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडनेमध्ये पुन्हा येणार आहे. म्हणून हे दत्तोबा पवार ही व्यक्ती कोल्हापूर महानगरपालिकेची चेअरमन बनलेली अस्पृश्य व्यक्ती होती. आणि या व्यक्तीला शाहू महाराजांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या चेअरमनपदी, अध्यक्षपदी नियुक्त केलं होतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शाहू महाराजांनी केवळ अस्पृश्योद्धाराची कृती करत असताना असे आदेश काढून ते थांबले नाहीत. बोलके सुधारक आणि करते सुधारक असे आपण सुधारकांचे जे दोन वर्ग करतो त्यामध्ये शाहू महाराज हे करते सुधारक होते. या अस्पृश्यता किंवा अस्पृश्यांच्या या सामाजिक समस्येमध्ये एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे रोटी व्यवहाराचा. म्हणजे अशा प्रकारचे रोटी व्यवहार अस्पृश्य आणि स्पृश्य यांच्यामध्ये होत नसत. किंबहुना अस्पृश्यांमधल्या सुद्धा काही जातींमध्ये, अस्पृश्य जातींमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे रोटी व्यवहार या कालखंडामध्ये होत नव्हते. अशा वेळेला शाहू महाराजांनी स्वतः अशा
रोटी व्यवहाराचा स्वीकार केला. जेव्हा शाहू महाराज आपल्या संस्थानामध्ये भ्रमंतीसाठी किंवा फेरफटक्यासाठी निघत असत, त्यावेळेला शाहू महाराज अस्पृश्य वस्तीमध्ये जाऊन त्यांच्यासोबत भोजन घेत होते. अगदी ते स्वतः भोजन घेत होते असं नाही, तर त्यांच्यासोबत असणारे जे अधिकारी असत त्यांना सुद्धा ते आपल्यासोबत बसवून अस्पृश्यांच्या हातचं जे अन्न आहे त्या अन्नाचा स्वीकार करत असत. म्हणजे अशा पद्धतीनं कृतीतून अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न करणारा राजर्षींसारखा शाहू छत्रपती हा एकमेव असावा. गंगाराम कांबळे नावाच्या व्यक्तीची कथा तुम्हाला कदाचित माहित असेल. हे गंगाराम कांबळे शाहू महाराजांच्या सरकारी घोडपागेतील मोत्तदार पदावरती होते. घोडपागेतील एका पदावरती होते. अर्थात ते सरकारी सेवेत आहेत आणि त्यांनी एकदा पाण्याच्या हौदाला स्पर्श केला म्हणून त्यांच्या अवतीभोवती असलेल्या स्पृश्यांनी पुस्तकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठा सवर्णांनी या गंगाराम कांबळेंना त्यांनी पाण्याच्या हौदाला स्पर्श केला म्हणून रक्तबंबाळ होईपर्यंत मार दिला होता. महाराज यावेळेला दिल्लीला गेले होते आणि ते जेव्हा कोल्हापुरात आले तेव्हा त्यांना घडलेला हा प्रसंग लक्षात कळाला आणि गंगाराम ज्या अस्पृश्य वस्तीत राहत होता त्या अस्पृश्य वस्तीत शाहू महाराज गेले. गंगाराम शाहू महाराजांना भेटला आणि आपली रक्तबंबाळ झालेली जी पाठ आहे ती शाहू महाराजांना त्यांनी उघडी करून दाखवली. आणि शाहू महाराजांनी तात्काळ ज्या लोकांनी शाहू महाराजांना या गंगारामला मारलं होतं त्यांना बोलावून घेतलं आणि हातात घोड्याची कमची घेतली, म्हणजे ज्याला चाबूक म्हणतो तो चाबूक त्यांनी घेतला आणि सर्वांची पाठ शाहू महाराजांनी त्या ठिकाणी या गंगाराम कांबळेंच्या समक्ष फोडून काढली. अशा पद्धतीनं अस्पृश्याला अस्पृश्य म्हणून हिणवणाऱ्या आपल्या स्वजातीय मराठा बांधवांची सुद्धा शाहू महाराजांनी गय केली नाही. किंबहुना रक्तसंबंध आणि अस्पृश्य असा भेद त्यांनी केला नाही. एवढंच नव्हे तर अस्पृश्य म्हणून गंगाराम कांबळे यांच्यावरती आसूड ओढल्यानंतर गंगारामला शाहू महाराजांनी जवळ घेतलं आणि शाहू महाराजांनी शाहू महाराज म्हणाले की तुला नोकरी माफ केली, म्हणजे नोकरीतून तुला मुक्तता केली, नोकरीची जी काही पगार आहे पेन्शन आहे ती गंगारामला दिल्या जाईल. म्हणजे मुक्त केलं म्हणजे नोकरीवरून काढलं असं नव्हे. म्हणजे या नोकरी व्यतिरिक्त तू आणखी कोणताही स्वतंत्र धंदा कर, लागेल ती मदत माझ्याकडे माग. आता हा गंगाराम कांबळे कोणता धंदा करणार हा प्रश्न त्याच्या पुढे होता. तेव्हा शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेला कोल्हापूर शहरातल्या हमरस्त्यावर, म्हणजे हमरस्ता म्हणजे रहदारीचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती हॉटेल काढण्यास सुचवलं आणि त्या संदर्भातली मदत सुद्धा शाहू महाराजांनी देऊ केली. आणि अशा पद्धतीचं अस्पृश्य व्यक्तीचं एक हॉटेल कोल्हापुरातल्या रहदारीच्या रस्त्यावरती शाहू महाराजांनी गंगारामला काढून दिलं. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला त्या हमरस्त्यावरून शाहू महाराज जात असत त्या वेळेला आपला टांगा त्या हॉटेल पुढे थांबवून शाहू महाराज गंगाराम कांबळेंच्या हातचा चहा पित असत आणि आपल्या समवेत असणाऱ्या अनेक सवर्ण लोकांना सुद्धा हा चहा ते घ्यायला लावत असत. अशा पद्धतीची कृती करणारे शाहू महाराज या गंगाराम कांबळेच्या कथेतून अस्पृश्योद्धाराच्या कार्यासंदर्भात हे अजरामर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना अनेक संघटनांनी शाहू महाराजांना धेडोंका राजा म्हणून त्यांना हिणवण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला शाहू महाराजांनी
धेडोंका राजा हा तर माझा या सवर्णांनी केलेला गौरव आहे. मला अस्पृश्यांचा राजा म्हणणं म्हणजे मी अस्पृश्योद्धारासाठी जी काही कृती करतो आहे त्या कृतीबद्दलचा हा जणू गौरवच आहे, असं शाहू महाराज म्हणत असत. आणि अस्पृश्योद्धाराची ही त्यांची जी तळमळ आहे, ही तळमळ त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जोपासलेली आपल्याला पाहायला मिळते. शाहू महाराजांचं हे अस्पृश्योद्धाराचं कार्य, त्यांचे विचार आणि त्यांची कृती आपण या ठिकाणी समजावून घेतली. यानंतर